गेलाय दीदी. चहा होतो गेला मैत्रिणींनो. सगळं ना अख्खं सगळं चिटकून बसलंय. आता त्याला ना तासभर भिजाय घालावं लागेल. ही मटकी ना तिला काय केलं, थोडी हळद आणि मीठ टाकलं आणि गरम पाण्यात ते ना 5 मिनटं उकळून घेतली. भाजी केली ना मटकी अशीच पिवळी दिसते, नाही तर मग भाजीत फोडणीला दिली ना मटकी डायरेक्ट तर मग मटकी पांढरी दिसते. जर तुम्हाला वाटत असं ना अशी छान दिसावा कलर तर आधी थोडी उकळून घ्यायचं. आणि इथं मी परत ना मटकी आणि वाटाणा भिजाय घातलाय. आणि बघा एक भुंगा कसा पोहतोय त्याच्यावर. जीव कुणाला नकोय प्यारा. ती लई मटकी भिजाय घातली का नाही आणि वाटाणा मग ती परत ना तिचं कोंब गेलं की ती खराब होती. मग थोडी थोडीच टाकायची भिजायला. इकडे शेंगदाणा भाजाय टाकलं होतं. आता दमाने भाजू द्या थोडं. पळाले असे थांब थांब थांब, मला पलीकडे जाऊ दे, तिकडे महत्वाचं आहे. असं कट. ही होय मटकीची भाजी. दे मला. सरांना मटकीची भाजी कडक चपाती कडक लागते बाया. चपाती लागते. टाक टाक सर तिकडून कडक व्हायची राहिली की. टाक. अहो दमाकी भाजी देते आधी. टाक. पप्पांना असंच लागतं. त्यांना वाटीच नाही चालत. नाही सब आपलं. आणि ही अशी कडक चपाती लागते त्यांना. अरे रे 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 अरे रे रे. ह्या असं ना मैत्रिणींना हे छान बोला लागतं. जेवायचं. जेवा सर. यस वटकाव ना. आता नाही वाटतं सर. टिकू टिकू. काय गडी बा हे ना. थांबा चमचा. काडी पेटी चम्मच आहे. मित्रांनो हे कुठला प्रकार वरती जेवायचं एक दिवस खालती मैत्रिणी व्हिडिओ नाश्ता करायचा. हे आपला सकाळचा गावरान नाश्ता, पौष्टिक नाश्ता. चलो. गावरान पौष्टिक कसला. अगं सरांना तरी द्यायची राहिली ना. गुड नाईट. तरी नको तरी नको. सर तरी ना खा खा तरी. मग हाटीला गेला कसं वाटतं. मग हाटीला तर जाई की खा. मागून ती वर फ्रेश फ्रेश नवीन नवीन लगेच ताजं ताजं. सगळ्यांना असं करत जावा. हाटीला होणार. चपाती दाखवावं लागते माझ्या मैत्रिणींना 2 दिवसात नाही एकदा. ते छान बघा आता वाटतं. कशी फुगत बघायची. आणि बरेच तसे विचारतात का गहू कुठला असतो ग तर लोकवन. गॅस कमी केलता ना मी. आता बघा कशी फुगवून दिली ग चपाती. मम्मी माझं काय संबंध. हो का दीदी अशी उलशी फुगती तशी चपाती फुगती. बघा 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 फुगली फुगली फुगली. इकडून तू जेवाय देऊ लगेच. संपली दे. माझी ती शेंगदाण्याची चटणी केलेली मैत्रिणींनी. ती कांदा वगैरे टाकून चपात्या झाल्या. दाजींचा डबा भरला. इकडे एवढी मटकीची भाजी राहिली आहे. आणि चला आता बाहेरचं थोडंसं तुम्हाला दाखवते. आता ही भांड्याचा पाळा वगैरे एवढं आता फक्त पुसून घ्यायचं. देवपूजा करायची. आमच्या घरात दीदीने कपडे किती काढलेत ती पण दाखवते. दीदीची ढेगारा हो का. तुमच्याच घरात कपडे निघतात अशी नाही. सगळे दीदीची कपडे येतं. अख्खं कपाट तिने खाली काढले. तिला काय हुडकायचं तुम्हाला माहित नाही. काय हुडकायचं होतं तुला. गणेशचा फुलाचा टी शर्ट. आता 2 दिवस तरी घड्या घालाय जाते ना. आणि सगळे तिचेच कपडे दिसतात का. ती फक्त म्हणते मला कपडे नाहीत. तिला कपडे नाहीत. अख्खं कपाट खाली घेतलंय. आता कपाटात काहीच नाही. म्हणजे माणसांना वाटतं की ह्यांच्यात राडा होत नाही. आमच्यात बी होतो. आणि एक जण आमच्यात कोणतरी रुसलंय. तिकडं नानींचं चाललंय हे करायचं काय हो खजूर सोलाय. हा
कोण. आणि परत सर आज निघाल्यात बारामतीला. बाई रोजच वडापाव खायला जाते मोनात. कसला उपास धरलाय तो आज. हो का मोना परत चालली बारामतीला. दररोज जातात बारामतीला दररोज. कशाला चाललाय गावात. कोण कोण चाललंय. दादा चालले ते दादाची मम्मी चालली. परत ना दादाची मोना चालली. वैभव सर चाललाय. काय खाऊन येणार आहे आज येताना. यस. आणि ही इकडं त्याला नका शाळेत लाव. दाखव ही दिसतंय हो का मैत्रिणींना. काय नाही ते रात्री रिमांड निघलंय माझ्याकडून. डबा चालावा लागते त्याचा. आणि कोणी विचारलं काय झालंय तर सांगा आईनी म्हणायचं रात्री मळ काढलाय. बाय बाय. छोटा ब्रश त्या बादलीत या. त्याला मी रात्री हाणलाय गणेशला. आणि ती का हाणलाय. आवरात नानी तो मोबाईल शिवाय झोपा नाहीच अलीकडं नुसता मोबाईलच करतोय. आणि मी काय केलं ह्यांचा मोबाईल तो रात्रीचं बघत बसतो. रात्रभर झोपत नाही. मग मी त्यांचा मोबाईल घेतला तर त्याला लय राग आला. तना 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 करतोय. अर्धा तास झालं पाऊण तास झालं तरी ह्याचं बडाबडाच बंद नाही रूम मधनं. आणि मग 2 कानफडीत लावले की ती लालच झालं. झाडून हाणलं की पण हाताने. माझा हात दुखतो मैत्रिणींनो. अगं मग चुकलं होतं कोणाचं ग. चुकतो कोण. काय करतोय तो. अहो मोबाईल गेम खेळत बसतोय. बरं आता शाळा भरली रोज न्यायचं आणायचं. माणसाला काही एक काम आहे का हो नानी. ह्याच्याकडे लक्ष देत बसायचं का. त्याचं त्याला कळत नाही का अभ्यासाचं. बरं आता 6वीला गेलाय बारका आहे का. मग हाणला मैत्रिणींना धरून. तिकडं नाही का मला 2 दिवस कर म्हणा. हिला बी तशी धोपटायची मी. तुला किती हाणायची सांग. कोपरे में घालायची डायरेक्ट लाथा घालायची. मग शाळेत जाणंच पडेल का ना. घरी राहून काय करायचं. लागणाऱ्या सगळ्या वस्तू घ्याव्या लागते त्यानं. मग शाळेत कोण जायचं. हिथं ताईंनी मिक्सरची भांडी ही सगळं चकाचक केलंय हो का मैत्रिणी. जा आज पतीकडं धुणं आहे मला ना. ती मॅडम यायच्यात इथं कृषी अधिकारी. मग त्या किती वाजता येतात. घरातलं नाही आवरायचं काय. राडा वगैरे काही नाही पण त्या किती तुझ्या रूम मधलं तिकडं आवर नाही तर ठेव तिकडं. त्या मॅडम तुझा नाही फोटो काढा यायच्या. ही प्लॅनचा यायचंय त्यांना फोटो काढायला. 10:15 वाजलेत आता. शिकले नाहीत वाजल्या. इकडं ताईंनी कढईन ही घासली. सगळं ही सकाळचं घासून घेतलं जातं. आता ही परत पुसून घ्यायचंय थोड्या वेळाने. मळा असतो की तुम्हाला दिसत नाही 10-11 वाजता. 11 वाजता त्यावेळेस पुसलेलं असतं हे. पण मळ झालेला असतो अगं मैत्रिणींनो. मळलेलं असतं सगळं. असू दे. चला आता पुढच्या कामाला लागते. आता गणेशला मार खाल्लाय गणेशने. आता दुपारचे 1:30 वाजल्यात मैत्रिणींनो. आणि आमचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. तर काय नाही आपलं रोजच. आज परत नाही एवढे लाडू केलेत. काल एक गमिलं बर केलते. सॉरी परतभर. आज परत ही डिंकाचे लाडू आहेत फक्त. एका ताईसाहेबांचं थोडंसं अर्जंट येतं. आता हे ओलले येतं बघू शकता. पण त्यांना शनिवारपर्यंत पाहिजेत. त्याच्यामुळं शनिवारी तर पोचते मला नाही वाटत. पण ताईसाहेब बनवले तर की लगेच भरते. फास्टने पाठवायचं आहे त्यांना. एका दिवसात गेलं पाहिजेत. आणि हे आहेत शेंगदाण्याचे. आणि खजूर लाडूसाठी खजूर आणली ना. आणि त्यांनी 4 किलो आणली तात्पुरती. पण ही नाही त्याला तूप ना काय म्हणते त्याला काजू बदाम नाही. फक्त सोलून ठेवू मग आपण. तिकडं लसूण काढलाय बाहेर लसणाच्या चटणीसाठी नानीने. त्यांनी अजून फोडून पण ठेवलाय. तुम्हाला दाखवते. मसाला भरायचा आहे पण कॅरी बॅग नाहीत त्याला. ही पाकळ्या आहेत. आणि गावरान लसूणच वापरतो मैत्रिणींनी. लसणा चटणी तुम्ही जी घेता ना माझ्याकडून ती. चला एवढं पॅकिंग करते आणि ह्यांच्याकडे देते. हे घेऊन जाणार आहे.